200वी जयंती साजरी केली महात्मा ज्योतिराव फुले यांची. महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती आपण साजरी केली. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे सारे एका अविद्येने केले, एवढे सारे एका अविद्येने केले. याचा अर्थ 200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंना हे रिअलाइज झालं की हे जे शूद्र आहेत, हे जे बॅकवर्ड कम्युनिटी, आपण एससी ओबीसी एनटी जे पण बोलतो, हे जे बॅकवर्ड का आहेत त्याच्या मागचं रिझन काय आहे, तर ते आहे विद्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आहे हू वेर शूद्रास, त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे की शूद्र मूळचे कोण होते आणि ते शूद्र कसे झाले. त्याच्या मागचं फक्त एकच रिझन होतं, ते म्हणजे एज्युकेशन. महात्मा फुलेंनी सर्वात अगोदर, मी जेव्हा दलित साहित्य वाचतो, इथे जे लहान मुले बसलेले, आपण सर्व आता यूट्यूब, रील्स, इंस्टाग्राम ह्यामध्ये सर्व आपण गुंग आहोत. ह्यांना आपला इतिहास नक्कीच त्यांनी वाचला पाहिजे, पुस्तकं वाचले पाहिजे. जेव्हा तुम्ही इतिहास वाचाल तेव्हाच तुम्हाला कळेल की इतिहासामध्ये काय घडलं आपल्यासोबत. आज आपण एका चांगल्या सोसायटीमध्ये राहतोय, पण इतिहास काय सांगतो, जेव्हा महात्मा फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली, महिलेसाठी जेव्हा पहिली शाळा सुरू केली महिलांसाठी, 200 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुला सांगतो, त्यावेळेस महिलांना बोलण्याचा देखील अधिकार नव्हता. सती प्रथा, देवदासी प्रथा, मुंडन प्रथा, पुनर्विवाह अलाउड नव्हता, असे एवढे सारे बंधन असताना त्यावेळेस महात्मा फुलेंनी पाऊल उचललं. आणि त्यांना विरोध कुणाचा झाला, त्यांना विरोध त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांचा झाला. स्वतःच्या आई वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. कुड यू इमॅजिन गाइज, they are helping a woman and their own father and mother told them please leave our house. उनको ऐसा बताया गया है कि प्लीज हमारे घर से निकल जाओ, नहीं तो हमको लोग मारेंगे. महात्मा फुले ने ये नहीं सोचा, उन्होंने स्कूल शुरू की. सबसे पहले सिखाया सावित्री माई को, अपनी वाइफ को सिखाया, उनको भारत की पहली महिला टीचर बनाया, भारत की पहली महिला टीचर बनी. मैंने कहीं पढ़ा है, जब महिला टीचर बनी सावित्री माई और जब स्कूल में पढ़ाने के लिए जाती थी, रास्ते में लोग उनके ऊपर गोबर फेंकते थे, पत्थर फेंकते थे, ये सब होता था उनके साथ. She used to carry an extra sari with her. When she used to reach there, she used to change the sari and then she started teaching to the students. Imagine guys, आज हम 10 मिनट ट्रैफिक में फंसते तो हम फ्रस्ट्रेट हो जाते हैं, though we are getting salary for that. But उन्होंने दूसरों के लिए इतने प्रॉब्लम, इतने सैक्रिफाइस, इतने स्ट्रगल किए. आज अगर वो स्ट्रगल नहीं करती सावित्री माई, तो शायद ही आप यहाँ पे स्पेशली महिला यहाँ पे बैठी होती. आज देखिए, इस पुणे यूनिवर्सिटी का नाम सावित्री माई के नाम पे चलता है. जिसने पत्थर खाए, जिसने गोबर खाए आपके लिए, आज उस यूनिवर्सिटी को नाम सावित्रीबाई फुले यूनिवर्सिटी दिया जाता है. तो महात्मा फुले ने अपनी वाइफ को टीचर बनाया. ये सब करते समय जब उनका मृत्यु हुआ 1819 में, उसके बाद 1891 में डॉक्टर बाबा साहब का जन्म हुआ. डॉक्टर बाबा साहब का जन्म हुआ और डॉक्टर बाबा साहब ने वही किया. सबसे पहले महात्मा फुले ने जो कहा, द प्रॉब्लम इज एजुकेशन. प्रॉब्लम क्या है, एजुकेशन है. तो सबसे पहले उन्होंने एजुकेशन पूरा किया. BA LLB MA PhD DSc LLD डिलीट बैरिस्टर एट लॉ, इतनी सारा एजुकेशन कंप्लीट किया. इतना एजुकेशन कुछ किया, कुछ USA में किया, कुछ लंदन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स में किया, कोलंबिया यूनिवर्सिटी में किया. जब एजुकेशन पूरा करके जब बाबा साहब बाहर आए, इनका एक बुक है वेटिंग फॉर वीज़ा. वाइल आई वॉज रीडिंग दैट बुक, उन्होंने बहुत सारे इन्स्टन्सेस उन्होंने मेन्शन केले. एक माझा इन्स्टन्सेस खूप मला असा मनाला भावला. जेव्हा बाबासाहेब साताऱ्यावरून मुंबईला ट्रॅव्हल करत होते छोटे असताना, तेव्हा त्यांच्यासोबत जेवण होतं पण त्यांच्यासोबत पाणी नव्हतं. जेवण होतं पण पाणी नव्हतं. फक्त को पॅसेंजरला विचारलं थोडं पाणी मिळेल का, विचारलं जात होतं की तुमची जात काय आहे, तरच पाणी दिलं जातं. बाबासाहेबांना त्यांच्या भाऊसोबत होते, जेवण करू शकले नाही कारण फक्त पाणी नव्हतं म्हणून. कुणी पाणी शेअर केलं नाही. त्यावेळेस पाणी भेटत 10 रुपयाची बिसलरी, 20 रुपयाची बिसलरी आपण आता लगेच घेऊ शकतो. विचार करा त्यावेळेसचा स्ट्रगल. बाबासाहेबांना पाणी भेटलं नाही, तसंच उपाशी राहावं लागलं. सोबत जेवण असताना देखील. जेव्हा बाबासाहेब अमेरिकेहून आले, बडोदा संस्थानामध्ये जॉब करत होते, तिथे ते बडोद्यामध्ये जेव्हा गेले तेव्हा त्यांना राहण्यासाठी
घर भेटलं नाही. विचार करा, ही वॉज डॉक्टरेट, ही वॉज PhD, but still he could not find a place to live. Imagine guys, someone is doctor but could not find a place to live. एक फेक आयडेंटिटी करून एक पारसी धर्मशाळेमध्ये बाबासाहेबाला राहावं लागलं. आणि जेव्हा पारसी धर्मशाळेत राहत असताना लोकांना कळलं की बाबासाहेब हे पारसी नाही, एक महार आहे, एक शूद्र आहे, मग त्यावेळेस बाबासाहेबांचे पूर्ण साहित्य बाहेर फेकण्यात आले. ही वॉज थ्रोन आउट फ्रॉम दॅट हॉस्टेल. रिमेंबर गाईज, ही इज डॉक्टर, ही इज टू वर्क फॉर द किंग. ती संस्थानासाठी काम करत होते बाबासाहेब, पण त्यांना बाहेर फेकण्यात आलं. आणि बाबासाहेब तेव्हा रिअलाइज झालं बाबाला, जर मी एवढं शिक्षण घेऊन आलो आहे, मी डॉक्टरेट करून आलेलो आहे, मी संस्थानासाठी काम करत आहे, तरी माझी अशी अवहेलना होत असेल तर ग्रामीण भागात रिमोट एरियाजमध्ये जे शूद्र राहत असेल त्यांच्यासोबत काय परिस्थिती असेल. गळ्यात मडका, पाठीमागे झाडू, खूप वाईट परिस्थिती. तेव्हा बाबासाहेबांनी पहिला सत्याग्रह केला, तो महाडचा सत्याग्रह केला. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. तिथे जनावरांना पाणी प्यायला अलाउड होतं, आंघोळ करायला अलाउड होतं, बट पीपल फ्रॉम backward community not allowed to touch that water. Imagine guys, गाई म्हशी जाऊन तिथे आंघोळ करू शकत होत्या, पण तिथे आपल्याला पाणी प्यायला देखील अलाउड नव्हतं. म्हणजे आज आपण इथे बसलो निवांत सगळं करतोय. विचार करा बाबासाहेबांनी किती स्ट्रगल केलाय, की आपल्या कम्युनिटीने, आपल्या पूर्वजांनी किती संघर्ष केलेला आहे. आज आपण जॉब करतोय, सर्व ठीक आहे, सर्व ठीक चाललंय, पण नक्कीच विचार करा, मासाहेबांचं एक पुस्तक मी वाचलं, त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की कॉन्स्टिट्यूशन लिहित असताना लास्ट डेज ऑफ बाबासाहेब, तेव्हा तेव्हा साखरेची बिमारी होती, डायबिटीज ज्याला म्हणतो, टाईप 2 डायबिटीज होता. आणि एवढा जास्त डायबिटीज होता, बट ही हॅज टू फिनिश द कॉन्स्टिट्यूशन विदिन द टाइम. त्यांनी टायमाचा विचार नाही केला, त्यांनी कशाचाच विचार नाही केला. त्यांनी दिवस रात्र बसून संविधान लिहिलं, निवडणूक हरले तरी कायदा मंत्री झाले. त्यांनी हिंदू कोड बिल आणलं. हिंदू कोड बिल काय आहे मी खूप डिटेलमध्ये त्याच्याविषयी बोलू शकतो. एक त्यांचे जर तुम्ही पुस्तकात ॲन्युलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये तुम्ही एवढे सारे त्याच्यामध्ये रेफरन्स दिले त्यांनी, काय काय झालेलं आहे. तूप जरी खाल्लं तुम्ही, जर एखाद्या बॅकवर्ड कम्युनिटीच्या घरी तुपाचे जरी स्वयंपाक झाला आणि त्याचा वास बाहेर गेला तरी लोकांनी त्यांना मारलेलं आहे. एवढे वाईट. शेती करायला अलाउड नव्हती, फक्त आणि फक्त चाकरी करायची आणि सफाईचे काम करायचे, हेच सर्व अलाउड होते. हे सर्व रेफरन्सेस बाबासाहेबांनी त्या पुस्तकात दिलेले आहेत. जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा त्यांचे पाय सुजत होते, त्यांना शुगर होती, बट तरीही बाबासाहेबांनी संविधान पूर्ण केलं, दिलेल्या वेळेमध्ये संविधान पूर्ण केलं. आणि आज आपण सर्व इथे ती सेलिब्रेट करतोय, जयंती त्यांची. तर मी भाषण म्हणजे फक्त तुम्हाला इतिहास थोडासा सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बाबा प्रॉब्लेम इज एज्युकेशन. जसं फुलेंनी सांगितलं, बाबासाहेबांनी हेच सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण शिकलोय. बाबासाहेबांच्या शेवटचे काही भाषणं तुम्ही ऐकले असतील, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक खंत व्यक्त केली आहे. खंत ही आहे की मला माझ्या शिकलेल्या लोकांनी साथ नाही दिली, मला माझ्या शिकलेल्या लोकांनी धोका दिला. कारण जे शिकले ते आपलं घर बसून निवांत राहिले, त्यांनी राहिलेल्या कम्युनिटीकडे लक्ष नाही दिलं. मी तुम्हाला बाबांनो सर्वांना एक विनंती करतो, कळकळीची विनंती करतो, तुम्ही सगळे चांगल्या एक सोसायटीमध्ये चांगले जॉब करताय, चांगल्या जॉबवर आहात, पण कृपया एखादं वॅकेशन स्किप झालं तर होऊ द्या, एखादं इंटिरियर स्किप झालं तर होऊ द्या, एखादी हाय एंड गाडी घ्यायची असेल तर ती स्टॉप करा, सेकंड टॉप गाडी घ्या, पण कुणाच्या तरी एज्युकेशनला मदत करा. आज जरी डेटा उचलून बघितला, मी थोडासा वाचक आहे, मी थोडा डेटावर बोलतो, मी गव्हर्नमेंटच्या साईट्सवर डेटा वगैरे सर्च केला. आजही सफाई कामगार कोण आहेत, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये कुणाचे मुलं जास्त शिकतायत, किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये डेथ कुणाच्या होत आहेत, किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कोणत्या समाजाचे लोक जास्त ऍडमिट आहेत. समाज म्हणजे बॅकवर्ड कम्युनिटीचे लोक, गरीब लोक कोण आहेत. जर तुम्ही तो रेशो काढला तर तुम्हाला कळेल की बाबासाहेबाचं काम पूर्ण झालेलं नाहीये, फक्त काही लोक शिजले. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण सर्व थोडासा विचार करा आणि ह्या कार्यामध्ये थोडंसं स्वतःलाही वेळ द्या आणि थोडंसं आपल्या समाज बांधवांना देखील मदत करा. धन्यवाद. जय भीम. असाच टाळ्यांचा